मातंग लवशक्ती शिवशक्ती महासंघ, रेशीमबंध वधू सूचक मंडळ, त्याचबरोबर अण्णाभाऊसाठी फाउंडेशन, सकल हिंदू मातंग समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण या ठिकाणी शुभ दीपावली निमित्त आपल्या हिंदू मातंग समाजातील वधूवरांचा कार्यक्रम घेत आहोत. खरं तर हा कार्यक्रम आपला टेरेस लॉनवरती होता, पण आता पावसामुळे आपण ह्या ठिकाणी शिफ्ट झालेलो आहे. या कार्यक्रमाचा आपण श्रीफळ वाढवून सुरुवात करणार आहे. श्रीफळ वाढवण्यासाठी मी सन्माननीय वसंत अवघडे सरांना विनंती करतो की आपण श्रीफळ वाढवायचं आहे. आणि या 30 वर्षात चांगले वाईट अनुभव आलेले आहेत. या दसऱ्यापासून 2025च्या या दसऱ्यापासून आपण काही नवीन नियम, काही गोष्टी आणलेल्या आहेत. आपल्याकडं खूप चांगली स्थळं आहेत. तुम्हाला जी स्थळं कदाचित व्हॉट्सअपवरती दिसणारही नाही, कारण व्हॉट्सअपमुळे बहुतेक करून आता काय झालेलं आहे की व्हॉट्सअपवरती ग्रुप असतात, स्थळं बघतात, एकमेकांच्या घरापर्यंत जाणं येणं होतच नाही. बरेचसे आज असे समाजामध्ये काही गोष्टी निर्माण झालेल्या आहेत की माझ्या घरात मुलगा किंवा मुलगी आहे म्हणून मीच वधूवर मंडळ चालू केलेलं आहे. मग अशा वेळी काय होतं की खरे जे असतात त्यांना कधी कधी अडचणही निर्माण होत असेल, परंतु आम्ही किती वधूवर मंडळ आले गेले हे पाहिलेलं आहे. 30 वर्षे करत असताना चांगले वाईट आलेले अनुभव आहेत. मी कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याच्या अगोदर आपण एक चहाचा आस्वाद घेऊया. मागील 30 वर्षापासून आपण हा उपक्रम सातत्याने राबवतो. हा उपक्रम राबवत असताना काही गोष्टी लक्षात आल्या, काही आमच्याही चुका लक्षात आल्या, काही समोरच्या व्यक्तींच्या आपल्या लोकांच्या काही चुका लक्षात आल्या. त्यानंतर मी या दसऱ्यानंतर एक वेगळा असं आपण सर्व वेगळं केलेलं आहे. काही वधूवर आणि त्यांच्या पालकांना आपण विशेष मार्गदर्शन, 30 वर्षाचा माझा अनुभव आहे लग्न जमवण्याचा म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रातला, तो संपूर्णपणे पणाला लावून. कारण आज बरीचशी मंडळी अशी पण आहेत की अपेक्षा म्हणायचं की हट्ट म्हणायचं मग त्या मुलींच्या किंवा त्या पालकांचा. मुंबईत आहे तर मुंबईतलंच पाहिजे, मग तेही 5 किलोमीटरच्या परिसरातलंच पाहिजे. पुण्यातला आहे तर पुणे शहरातलंच पाहिजे, शहराच्या बाहेरचंही नाही पाहिजे. हे तुम्ही नाही ठरवू शकत, हे मी लिहून देतो. कारण एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी तुम्ही ठरवल्याप्रमाणे शहरात लग्न झालं, भविष्यात दोघांपैकी एक परदेशात जायची तयारी झाली, एखादा गेला तर काय करणार? सोडणार का नवऱ्याला? हाच प्रश्न आंबेडकर भवनमध्ये मी एका मुलीला विचारला होता. त्या मुलीने स्पष्ट सांगितलं होतं, नवऱ्याला सोडेल पण शहर सोडणार नाही. म्हणजे ती ठाम होती तिच्या निर्णयावरती की मला हे आहे. परंतु चांगली स्थळं आज समाजामध्ये आहे, खूप चांगल्या पोस्टला आहेत. परंतु आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हा एक महत्त्वाचा आहे. काही पालक किंवा काही मंडळी गरिबीतून वरती आलेली आहेत, परंतु ते विसरलेले आहेत की आम्ही तिथून वरती आलेलो आहे. कारण मी वधूवर नुसतं मी कागदावरती नाही करत, मी प्रॅक्टिकल सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, इकडे अमरावती, नागपूर, मी घरोघरी जाऊन चर्चा करतो मुलांशी, मुलींशी, त्यांच्या पालकांशी. आणि त्याच्यानंतर मग मला पण समजतं की त्यांना काय स्थळ सुचवायचं आहे, काय त्यांना द्यायचं आहे. मी प्रॅक्टिकली त्यांच्या बरोबर जातो वेळ असेल तर. कारण लग्न जमलं पाहिजे. प्रत्येकाच्या त्या मुलामुलींच्या अपेक्षा वेगळ्या असतात, आई वडिलांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. लग्न जमवण्यापूर्वी किंवा लग्नाला मुलगा किंवा मुलगी ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुम्ही पालक म्हणून ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता, तत्पूर्वी ज्याचं लग्न आपल्याला करायचं आहे त्याला विशेष महत्त्व द्या. त्याच्याशी अगोदर चर्चा करा की त्याला काय पाहिजे, त्याच्या अपेक्षा काय आहेत. बरेचसे पालक असे आहेत की ते मुला मुलींना गृहीत धरत नाहीत. आजही
पण तसं करू नका. तुमच्या मुलामुलींना विश्वासात घ्या, त्यांच्या अपेक्षा विसरा, तुमच्या अपेक्षा काय त्या पहा. जर तुम्हाला खरंच लग्न जमवायचं असेल तर तुम्ही एक 100 पानाची वही तुमच्या जवळ ठेवा, खास त्या विवाहासाठी. त्या पहिल्या वहीवरती श्री गणेशाय नमः लिहून ठेवा आणि दुसऱ्या पानावरती तुमच्या मुलाचं नाव लिहा. आणि मग तुम्ही जी काय स्थळं बघितली असेल ते 3ऱ्या पानापासून सुरुवात करा. व मी संतोष खरात स्थळ बघितलं, व मी संजय गायकवाड स्थळ बघितलं, एक पेजवरती. मग तिथले आलेले अनुभव त्या पेजवरती तुम्ही लिहा की याचं शिक्षण योग्य होतं नव्हतं, की हा कुठे कमी होता, कुठे चांगला होता, कुठे वाईट होता. तुम्हाला 4-5 त्या गोष्टी लिहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कुठे ॲडजस्ट करायचं, आपल्याला काय पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो 4 बोटं आपल्याकडे असतात. बऱ्याचशा गोष्टी आहेत. आज पगार आहे, 97-98% मुलींची अपेक्षा आहे की त्यांच्यापेक्षा जास्त पगार मुलाचा पाहिजे. मग त्या मुलीला 50,000 पगार असेल तर मुलाला 55-60,000 रुपये पगार पाहिजे. त्याच आंबेडकर भवनमध्ये 2024 मध्ये एका कार्यक्रमात एका वधूची आई आली होती. तिने सांगितलं की माझ्या मुलीला 50 लाखाचं पॅकेज आहे आणि 50 लाखाच्या वरती जर मुलगा असेल तुमच्याकडे तरच सुचवा. मग अशा वेळी कधी कधी वाईट वाटतं. म्हणजे लग्न तुम्ही काय करता, प्रोफेशनशी लग्न करता, पैशाशी लग्न करता. डॉक्टरच पाहिजे, इंजिनियर्स पाहिजे, शिक्षकच पाहिजे, पत्रिका पण जमलीच पाहिजे, एवढेच गुण जमलेच पाहिजे. तुमचं कर्तृत्व पण तसं पाहिजे, तुमच्यामध्ये ती धमक पाहिजे. जर तुम्ही लग्न करताय तर तुम्ही दोघांना एकमेकांना कसं सामावून घेऊन तुम्ही कसे पुढे जाता हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. मी काही मुलांच्या पालकांशी बोललो आहे. काही पालक आज या ठिकाणी जवळजवळ 5-6 पालक आज पुण्याच्या बाहेर आहेत. त्यातली आता एक पालक जे आत्ता आले त्यांची कन्या परदेशात आहे, कंपनीच्या कामानिमित्त ती गेली. त्या मुलीला मी त्यांच्या पालकांना पण सांगितलं की तुम्ही कुठल्याही ग्रुपवरती फोटो टाकू नका, कुठेही माहिती देऊ नका. डिसेंबरपर्यंत मी तुमच्या मुलीचं लग्न जमवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. मी एकदा चर्चा केली मुलींशी बोलल्यानंतर की मला खात्री पडते की मला यांना काय द्यायचं आहे. मी म्हटल्याप्रमाणे गेली 30 वर्ष या क्षेत्रात असल्यामुळे माझे पर्सनल काही लोकांशी संबंध आहेत. मग पर्सनल लेवलवरती आपण जाऊन काय बोलता येईल. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की तुम्हाला एखादा मुलगा किंवा मुलगी पसंत पडली तर लगेच होकारही देऊ नका. टप्प्याटप्प्याने एकमेकांची माहिती देवाणघेवाण करा. त्याचं शाळेचं जातीचं प्रमाणपत्र बघा, शाळेचा दाखला बघा, शाळेच्या दाखल्यावरती तुम्ही जन्मतारीख बघा आणि जात बघा. आज बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, जन्मतारीख देखील लपवल्या जातात, खोटं सांगतात. 6 महिन्याचा कोर्स केलेला असतो, पालक सांगतात इंजिनियर आहे, तो इंजिनियरच नसतो. तुम्ही हे मी का सांगतोय, नुसतं अरे गोरा आहे मुलगा छान, एखादा मुलगा छान दिसला की पालक किंवा मुलगी वेळीच होती. मग हे पण मी पाहिलंय. पण तुम्हाला नेमकं काय पाहिजे, तुम्ही तुमच्या घरातले प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहेत की आपल्या घरात कोणती गोष्ट सूट होणार, किंवा आपल्या घरातली मुलगी दुसऱ्या घरात जाणार आहे, आपल्या घरातल्या वातावरणाला त्या घरातलं वातावरण सूट होईल का. मी आता दरवर्षी एक टार्गेट ठेवलेलं आहे. ठराविक एक 15-20 मुलं मुली टार्गेट करायचे आणि त्या मुलामुलींवरतीच लक्ष केंद्रित करायचं आणि त्यांचं लग्न कसं जमेल ह्यासाठी प्रयत्न करायचा. राहिला प्रश्न वधूवर मिळावायचा, तर गेली 30 वर्ष आपण तो करतोयच. तो ह्यासाठी आपण करतोय की तिथे समाज येतील, मुलं मुली येतील, एकमेकांना तुम्हाला भेटता येईल, बोलता येईल, त्यासाठी आपण प्रयत्न. त्यावेळेस आपण कार्यक्रमाच्या खर्चापोटी घेतलेली ती एक रक्कम असते. काही पालकांचं असं मत येतं की आम्ही मागे फॉर्म भरला आहे, मग आता परत फी भरायची का.
तर प्रत्येक वेळी आपण हॉल घेणार तर त्याचा पैसे आपल्याला भरावेच लागणार आहे, फुकट तर आपल्याला कोण देणार नाही. काही जण विचारतात मग जेवण आहे का, मेनू काय आहे. मला चांगले वाईट खूप अनुभव आलेत, खूप. मी सर्व ह्याच्यातून गेलेलो आहे. माझ्यावर हे काम करत असताना संभाजीनगरमध्ये गुन्हा देखील झालेला आहे दाखल. त्याच्यातून पण आम्ही निर्दोष सुटलो. म्हणजे लग्न कोण बघा, लग्न जमवणं आणि पुढे जाऊन तुटणं किंवा काय होणं किंवा आणखी काय, जमवणं म्हणजे काय, मग जो गुरुजी विधी पूर्वक तुमचा विवाह लावतो मग त्याला पकडायचं आणि जेलमध्ये टाकायचं का हो. सर्व गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. ज्या गोष्टी खरंच जर तुम्ही पारदर्शकता तुमच्या घरातली ठेवा मग समोरच्याची तुम्हाला पारदर्शक करता येईल. काही जण एखाद्या मुलीची किंवा मुलाची बाहेरून चौकशी करतात. नका करू बाहेरून चौकशी. तुम्ही डायरेक्ट विचारा तुमचे काय प्रश्न असतील त्या. बाहेरून तुम्हाला कदाचित माहिती चांगली मिळेलच असं नाही. काही जणांचं पहिलं लग्न झालेलं असतानाही ते सांगत नाही पहिलं लग्न झालेलं आहे. बरीचशी मंडळी कन्व्हर्टेड आहेत पण सांगताना ते हिंदू मातंगाचंही सांगतात, पण नंतर समजतं की ते कन्व्हर्टेड झालेले आहेत. या सर्व गोष्टी बारीक सारीक काही गोष्टी त्या तुम्हाला करायच्या, त्या सर्वच आम्ही नाही करू शकत. तुम्ही जो फॉर्म दिलेला आहे ती माहिती भरलेली आहे, ही तुम्ही भरलेली आहे, मी नाही. त्याच्यामुळे ती माहिती खरी खोटी जो कोणी ते स्थळ बघेल त्यांनी करायची, ती जबाबदारी त्यांची आहे की माहिती खरी आहे खोटी आहे. ती माहिती आमची नाही आहे की दिलेली माहिती खरी आहे की खोटी आहे. आणि सर्वात महत्वाचं, युगोमुळे बरेचशी लग्न रखडलेली आहेत आपल्याकडे. युगो, बाकी काही नाही. मी शनिवार रविवार शक्यतो पुण्यात असतो. पुण्यात किंवा सातारा, कोल्हापूर, सांगली या भागात असतो. वधूवरसाठीच असतो. मी पर्सनल लोकांच्या घरी जातो, त्यांनी बोलवलं तर त्यांच्याशी चर्चा करतो, मुलाशी चर्चा करतो, त्याच्यानंतर मी स्थळ सुचवतो. आपला कोणताही व्हॉट्सअप ग्रुप नाही. काही लोक मला व्हॉट्सअप कॉल करण्याचा प्रयत्न करतात किंवा व्हिडिओ कॉल करण्याचा प्रयत्न करतात. माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल पण लागत नाही आणि व्हॉट्सअप कॉल पण लागत नाही. काही जण कधी कधी आंबेडकर भवनला 200-300 रुपये फी भरतात आणि फोन केल्यानंतर नको त्या गोष्टी फोनवरती चर्चा करतात, वेडवाकडं बोलतात. हे अनुभवातून मी सर्व गेलो ह्या. त्याच्यामुळे दसऱ्याच्या नंतर सर्वच नियम अटी मी चेंज केलेले आहेत आणि त्या नियम अटी मी पर्सनल ज्यावेळेस पालकांशी बोलेल, पर्सनल 1 to 1, त्यावेळेस त्या त्यांना सांगणार आहे. त्या टर्म्स अँड कंडिशन समोरच्याला ॲग्री असतील तर मी त्या केसवरती लक्ष करणार आहे. माझ्यासाठी आता ही केस असणार आहे. वधूवर विवाह घेतला ठीक आहे, एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण एक कार्यक्रम घेणार, लोक येतील, तिथे बसतील, जातील. पण त्याच्यानंतर जर तुम्हाला माझी गरज पाहिजे, माझ्याकडून काय अपेक्षा पाहिजे, तर माझ्याही काय अपेक्षा असणार तुमच्याकडून. आणि मी मुलींना आणि मुलांना दोघांनाही सांगेल, तुम्ही खास करून मुलींना सांगेल की आणि त्यांच्या पालकांना की काही जण तुम्ही आहात की मुंबई पुणे हे 2 काही शहरं आहेत, हे शहर सोडायला तुम्ही तयार होत नाही, तर तसं करू नका. बाकीच्या गोष्टी पण बघा आणि जमत असेल तर पुढे जा. फक्त त्या एका गोष्टीसाठी आज मी बघतोय काही मुलं आणि मुली असे आहेत गेली 8-8 वर्ष ते अजूनही स्थळ पाहत आहेत, पण त्यांना अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळत नाही. भेटतं पण मग त्यांच्या त्या ह्याच्यात येत नसतं. आज मराठवाड्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की मराठवाड्यामध्ये आजही हुंड्याचं प्रमाण खूप आहे. तिथे असं बोललं जातं की डॉक्टर असेल तर एवढे पैसे, शिक्षक असेल तर एवढा हुंडा. हे फक्त मराठवाड्यात जास्त प्रमाण आहे. म्हणून मराठवाड्यातली बरीचशी स्थळं, खास करून मुलींची स्थळं, ते लोक ह्या भागात देण्यासाठी इच्छुक होतात. शेवटी द्यायचं नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण हुंडा घेणं देणं हा काय आमच्या हातात नाही. तो वैयक्तिक पार्ट आहे, ज्याचा त्याचा निर्णय तो त्यांनी घ्यायचा आहे. काही घटना आपण मागच्या 2 वर्षात बघितल्या टी व्हीवरती, काय काय झालेलं आहे, काय काय नाही. त्यात आपल्या ह्याच्यात पण काही गोष्टी झालेल्या आहेत.
आणि फक्त घर बंगला चांगला दिसतोय किंवा मोठं चांगलं काय आहे म्हणून पण नका. तुम्ही तुमच्या अंतर्मनातून जोपर्यंत यश येत नाही तोपर्यंत पुढे जाऊ नका. आपण माझ्याकडे जे काही फॉर्म आहेत ते फॉर्मचे आपण हे करूया. तुमच्या आयुष्यातला हा टर्निंग पॉइंट आहे. तुम्ही बोलता कसे, चालता कसे, ह्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. मी म्हटल्याप्रमाणे की खूप चांगली चांगली स्थळं आपल्याकडे आहेत, खूप चांगली चांगली. काही लोकांकडे व्हॉट्सअपवरती तुम्हाला हजारो स्थळं दिसतील, पण प्रॅक्टिकल कोण कोणाला ओळखत नसतं. पण 80 ते 90% लोक माझ्या संपर्कात आहेत, मी त्यांच्या संपर्कात आहे. विवेक शहाजी कांबळे. आपण प्रत्येक उमेदवाराचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. विवेक शहाजी कांबळे, मुलांनी पण या. शहाजी कांबळे. आता तुम्ही सांगा. मी माझं पर्सनल माझी ओळख करतो. मी शहाजी निवृत्ती कांबळे. माझं गाव आहे पंढरपूर जवळ, प्रवासपूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मी कस्टममधनं रिटायर झालेलो आहे. माझा मुलगा आता सध्याच्याला रिझर्व्ह बँकेत सायबर म्हणून इंजिनियर म्हणून काम करतो. त्याला 25 लाखाचं पॅकेज आहे आणि तो तिथे परमानंट जॉब तो आहेच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो आजपर्यंत मला देखील म्हणत होता आणि त्याचं त्यानं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. काय की मी माझ्या स्वतःचं मी घर घेऊन त्यावेळेला लग्न करेन. तशी माझ्याकडे घरे आहेत, फ्लॅट 2-3 आहे, ते 4 रूम आहे. माझं स्वतःचा एक रो हाऊस आहे. त्यानं स्वतःच आता स्वतःच 1,31,00,000चं घर घेतलेलं आहे. ते गेल्या महिन्यात चावी मिळालेले आहे. आता फक्त मुलीची शोधात आहे. त्याला सुटेबल अशी मुलगी हवी, तशी मिळाली तर त्याच्याशी लग्न करावं. अपेक्षा काही नाही. मुलगी सर्व्हिसला असावी आणि एकमेकाची पसंत असावी, एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. झाला होता रॉची एक्झाम पास झाला होता, दुसरे आणखी 2-3 एक्झाम पास झाला होता. पण त्यांनी नंतर मग निर्णय घेतला की RBIला सायबरला जायचं. विवेक शहाजी कांबळे, जन्मदिनांक 27/10/1990, शिक्षण BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स, मासिक उत्पन्न 2 लाख रुपये आहे. निखिल पुढे बस, इकडे असं. तुम्ही पण या पुढे या साईडला. हा इकडे बसा ना साईडला, काय हरकत नाही दोघांनी. बाजीराव साळवे आणि मुलगा रोहन भाऊसाहेब साळवे, बॅचलर ऑफ आर्किटेक्ट आहे. साईटवर गेलेला आहे त्यामुळे मी आलेलो आहे. बाकीचं सर माहिती नाही. साळवे, जन्मदिनांक 26/12/1998, शिक्षण BE आर्किटेक्ट, खाजगी सेक्टरमध्ये कार्यरत आहे. अपेक्षा आहे मुलगी इंजिनियर किंवा आर्किटेक्चर क्षेत्रातील असावी. डॉक्टर प्राची वरवणकर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे इथं एअरपोर्टला. मी माझ्या मुलीसाठी आलेलो आहे. तिचं डेट ऑफ बर्थ 10 जून 1992 आहे. ती सध्याला नोकरी करते आणि एज्युकेशन MBBS DGO DNB आहे. सध्याला ती भिलाईला आहे, भिलाई छत्तीसगडमध्ये. अपेक्षा मेडिकल फील्डमधला असावं. डॉक्टर प्राची वरवणकर, जन्मदिनांक 10/6/1992, शिक्षण MBBS DGO DNB, मेडिकल फील्डमध्ये कार्यरत आहे. मासिक उत्पन्न 1.5 लाख आहे. अपेक्षा आहे मेडिकल फील्डमधलाच मुलगा हवा आहे.
पियुष शिवाजी नवगिरे. प्रत्येक पालकांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. मी B.Tech कंप्लीट केला आहे 2020मध्ये. त्याच्यानंतर ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर इंजिनियर म्हणून काम करत आहे. 2 वर्ष मुंबईमध्ये काम केलं आहे आणि सध्या पुण्यामध्ये स्विच केलं आहे. सध्या पुण्यामध्येच काम करतो. मी शिवाजी नवगिरे, सेवानिवृत्त प्राचार्य, शिवभूमी विद्यालय खेड शिवापूर इथून जवळच 20 किलोमीटरवर आहे. तिथून सेवानिवृत्त झालेलो आहे. हा एकटाच मुलगा. माझी मुलगी आहे, ती पण BE झालेली आहे, तिचं लग्न झालेलं आहे. त्याची जन्मतारीख जी आहे ती 1 फेब्रुवारी 1998 आहे. बाकी एज्युकेशन ज्यानं सांगितलेलं आहे. अपेक्षा अशी की BE, B.Tech, MSc, MCA कॉम्प्युटर क्षेत्रातले असावे, मेडिकल क्षेत्रातील असेल तरी चालेल, किंवा MBA झालेली असेल, जॉब करत असेल, शिक्षिका असेल, असं काय म्हणजे एवढं बंधन नाही, परंतु जॉब करणारे. शिवाजी नवगिरे, जन्मदिनांक 1/2/1998, शिक्षण B.Tech COP मधून केलेलं आहे त्यांनी पुण्यातून. सध्या पुण्यात तो खाजगी सेक्टरमध्ये कार्यरत आहे. वार्षिक उत्पन्न 23 लाख आहे. अपेक्षा आहे मुलगी कोणत्याही क्षेत्रातील असावी, परंतु ती नोकरीस असावी, उच्च शिक्षित असावी. सविता रमेश वानखेडे. आणि मला पोस्ट माझी ग्राम महसूल अधिकारी आहे, त्यालाच दुसरं नाव आहे तलाठी. ही माझी दुसरी जॉब आहे. अगोदर मी शिक्षिका होते आणि मला गव्हर्नमेंट 5 जॉब लागलेल्या होत्या. त्यापैकी मी शिक्षिकेची जॉब सोडून मी ग्राम महसूल अधिकारी ही जॉब स्वीकारलेली आहे. आणि माझी अपेक्षा एवढी आहे की मुलगा हा गव्हर्नमेंट ड्युटीला असावा, पण असं काही क्रायटेरिया नाही आहे की तो याच फील्डचा असावा. गव्हर्नमेंट जॉब कुठलीही असली तरी चालते. आणि हे माझे भाऊजी आहे, माझी ताई आहे. आणि आता तशा सुट्ट्या संपलेल्या आहे ऑफिसच्या, उद्यापासून ड्युटी करायची आहे. पण त्यांनी मला सांगितलं की स्पेशली आपल्या मातंग समाजाचा मेळावा आहे, तर त्याच्यामुळे मी काल एकदम आजच आले आणि कालपासून 24 तासाचा प्रवास करून या मेळाव्यासाठी आले. धन्यवाद. आई नाही आली माझी कधी, म्हणजे जास्त अपेक्षा नाही आमच्या की असंच पाहिजे, मुलगा एकदम सुंदरच, जसं नशिबात असते तसं मिळते म्हणते ना, तसं बी असू शकते, पण चांगलंच पाहिजे जरा तिच्या हिशोबाने, आहे की नाही? हा त्या घरच्यांच्या, आणि ते असायलाही पाहिजे. सविता रमेश वानखेडे, जन्मदिनांक 26/1/1992, शिक्षण BA, सध्या शासकीय सेवेत आहे, तलाठी म्हणून कार्यरत आहे. नागपूर या ठिकाणी, नागपूर जिल्ह्यात. मासिक उत्पन्न 42,000 आहे. अपेक्षा आहे मुलगा नोकरदार, व्यावसायिक, सुशिक्षित, समजदार असावा. मी प्रॉपर नागपूरची आहे, ड्युटी माझी कोपरगावला आहे, शिर्डी कोपरगावला. सध्या कार्यरत त्या नगर जिल्ह्याच्या शिर्डी या ठिकाणी आहेत, प्रॉपर नागपूरच्या आहे. निखिल ज्ञानेश्वर कांबळे. नाव निखिल ज्ञानेश्वर कांबळे. मी इंजिनियर आहे. मी सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये नोकरीस आहे. मासिक माझं उत्पन्न 40,000 रुपये आहे आणि तसेच माझा व्यवसाय आहे ठेकेदारीचा. ज्ञानेश्वर कांबळे, जन्मदिनांक 4/9/1991, शिक्षण त्याचं डिग्री आहे मेकॅनिकल इंजिनियर म्हणून. आणि पुणे महानगरपालिकेत तो कार्यरत आहे, वडिलांच्या जागी लागलेला आहे. ॲज अ 5 वर्षानंतर कदाचित त्याचं पोस्ट वाढणार आहे. परंतु मी काही लोकांशी बोललो, जवळजवळ 3 ते 4 मुलं पुणे महानगरपालिकेत ॲज अ इंजिनियर म्हणून लागलेले आहेत, पण ते आई वडिलांच्या जागेवर लागलेले आहेत. पण काही
ज्यांचे मुले आहेत त्यांचं असं मत आहे, नाही हो तो क्लास 4 मध्ये काम करतो. पण तुम्ही बघितलंय का तो क्लास 4 मध्ये काम करतो, त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे जॉब दिला जातो, त्यांना झाडू मारायला लावत नाहीत त्यांचे अधिकारी, त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे काम दिलं जातं, पगार त्यांना तो क्लास 4चाच असतो. काही गोष्टी न बघताच आपण पटकन निर्णय घेतो. 5 वर्षानंतर त्याचे प्रमोशन होणारच आहे. म्हणजे आपण आपल्या सोयीनुसार एखादी गोष्ट बघतो. मी इंजिनियर आहे तर इंजिनियरच पाहिजे, मी डॉक्टर आहे तर डॉक्टरच पाहिजे, मग मला पगार 50,000 आहे तर त्याला 60,000च पाहिजे. आणि तसंही मिळालं, काळा आहे तो, मग रिजेक्ट. मग नक्की तुम्ही कशाला प्राधान्य देता हे विचार करा तुम्ही. कारण आपण एका जागी स्थिर नाही. सर्व आहे पण मुलगा सावळा आहे म्हणून रिजेक्ट केलं जातं. अशा जवळजवळ 27 ते 28 मुली आज आहेत महाराष्ट्रात ज्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड अतिशय अतिशय स्ट्रॉंग आहे. मुलगा जाडा वाटतो, तो सावळा आहे, छोट्या छोट्या कारणामुळे त्यांनी मुलं रिजेक्ट केलेली आहेत. आणि परिस्थिती हातगाईला जाते ना त्यावेळेस मग ते काय करते त्याचा नेम नसतात. त्यातले काही जण मला शिव्याही घालतात, तुमच्याकडे नाव नोंदवलं होतं, एवढी वर्ष झाली, पण स्वतः आत्मपरीक्षण करणार नाही. आम्ही स्थळ दिल्यानंतर तुम्ही प्रत्येकात तुम्ही खोड काढली. आमच्याही हातात काय नाही, आम्ही तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्थळ सुचवत असतो. म्हणून मी म्हटलं की काही पर्सनल मार्गदर्शन पण आता मी ह्या वर्षापासून म्हणजे 2025 पासून मी खूप म्हणजे माझ्या एवढा प्रॅक्टिकल अनुभव कोणी केलाच नसेल. मी माझं घरदार सोडून बाहेर असतो. गायकवाड नमस्कार. व्हेरी गुड. सर्वात अगोदर मी माझी माहिती देतो. मी डॉक्टर विजय हरी साळवी, मेडिकल डॉक्टर नाही, अकॅडमिक डॉक्टर, दॅट इज PhD इन इंग्लिश. बरं, मी इथं आलो आहे माझ्या भाचीसाठी. माझ्या बहिणीची मुलगी आहे मेघना राजेंद्र गायकवाड. तिचं शिक्षण आहे BCom, दॅट इज बॅचलर ऑफ कॉमर्स. सध्या कार्यरत आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे पुण्यामध्येच, तिथं HR मॅनेजर आहे. आणि बाकी सर्व तुम्ही काय बोलायचं बोला मॅडम. माझं नाव मेघना राजेंद्र गायकवाड. मला मुलगा हा म्हणजे का माझ्या बरोबरीचा पाहिजे आणि निर्व्यसनी, स्वतःचं घर, व्यवसाय किंवा नोकरी करणारा असला तरी चालेल. गायकवाड, जन्मदिनांक 10/11/1989. खाजगी सेक्टरमध्ये कार्यरत आहे. मासिक उत्पन्न 25,000 आहे. अपेक्षा आहे स्वतःचं घर असावं, व्यवसाय किंवा निर्व्यसनी असावं. आता बघा, आपण म्हणतो की स्वतःचं घर, तुम्ही याची व्याख्या कशी कराल मला माहित नाही, पण आम्ही 4 भाऊ आहेत, आई वडील आहे आणि माझं लग्न करायचं आहे आणि घर वडिलांचं आहे किंवा आई वडिलांच्या नावावर आहे. बरे तो 2 BHK असेल किंवा चाळीत असेल किंवा झोपडपट्टीत असेल, तर मी माझं स्वतःचं आहे म्हणू शकतो का? आपण हा विचार करायचा की आपण ज्यावेळेस एक अपेक्षा ठेवतो की स्वतःचं घर पाहिजे, किंवा मी कोणाला डायव्हर्ट करत नाही, आपण स्वतःचं घर पाहिजे. व आपल्या आई वडिलांचं घर केव्हा होतं? स्वतःचं होतं का? कधी झालं? किंवा सुरुवातीपासून होतं का? मग तुम्ही ही अपेक्षा करत नाही, ठीक आहे बा, घर स्वतःचं नसेल, बाकीच्या गोष्टी आपण निर्माण करू. मी पुण्यातला एक पिंपरी चिंचवड मधला मुलगा होता, त्यांनी जवळजवळ 100 मुली पाहिल्या होत्या. त्याला एका ठिकाणी मुलगी पाहायला मी पाठवलं होतं. तो मुलगी पाहायला गेला. त्याला मुलीचे आई वडील, भाऊ बसले होते. त्यांनी बरेच प्रश्न केले. तो शांतपणे तो उत्तर देत होता.
मग नंतर त्याने अपेक्षा ठेवल्या की तुमच्या मुलीशी मी लग्न का करावं, मी इंजिनियर आहे आणि माझ्याकडून तुमच्या मुलीसाठी डॉक्टर आहे म्हणून तुमच्या मुलीला तुम्ही अपेक्षा ठेवताय की डॉक्टर हॉस्पिटल बांधून देणार का. त्या मुलांनी पहिला प्रश्न केला, तुमचं स्वतःचं घर आहे का. पहिलं ते रेंटच्या घरात राहत होते. भाऊ वडील दोघेही ॲडव्होकेट. त्या मुलांनी नंतर प्रश्न केला, मला बँकेतून लोन मिळेल, वकिलांना लोन देत नाही कोणतीच बँक. त्या मुलाने रिजेक्ट केलं. त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांनी त्या बायकोला घेऊन त्या मुलीच्या क्लिनिकमध्ये गेला. बायको दाखवाय, माझी बायको. त्याची बायको डॉक्टरच होती आणि जो बघायला गेला होता तीही डॉक्टरच होती. काय असतं, आपण काय आहोत, कुठे आहोत ह्याचं देखील गांभीर्य आपण लक्षात ठेवा. कारण बऱ्याचशा गोष्टीत मी बघितलं की मुला मुलींच्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि पालकांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. त्यातही लग्न जमल्यानंतर ठरल्यानंतरही जमलेलं लग्न तुटतंय. कशावरून, तर खरेदी विक्रीला ज्यावेळेस एकत्र जातात ते किस्सा सांगतो मी, नाव नाही घेत कोणाचं. लग्न जमलं होतं, दुकानात खरेदी करायला गेली. त्या मुलाला काहीतरी घ्यायचं होतं म्हणून मुलीकडचे बोलले बो हे घ्या. तर त्याची एक नातेवाईक, याची लायकी आहे का ते त्याला तुम्ही घेऊन देताय. तिथून त्या मुलाच्या घरचे घरी निघून गेले. जमलेलं लग्न तुटलं. कोणामुळे, तर हे नातेवाईकांमुळे. आज बरीचशा गोष्टी मी बघतो, बरेचसे लोक ज्यावेळेस बैठक बसते किंवा जे काही चर्चा असते त्यावेळेस फक्त आई वडील आणि भाऊ बहीणच बसतात चर्चेला, कोणत्याच नातेवाईकांना समोर घेत नाही. जोपर्यंत सर्व फायनल वगैरे होत नाही त्याच्यानंतरच लोक सांगतात. आणि कधी कधी खरंच ते कधी कधी खरं वाटतं, कारण खो घालणारा कधी कधी आपलाच माणूस असतो. महादेव लक्ष्मण मंटूर आहे. मी प्रॉपर कोल्हापूरचा आहे. माझ्या मुलीचं जन्मतारीख 13/6/1995 आहे. ती IT इंजिनियर आहे. हिंजवडी येथे पुणे येथे नोकरी करते आणि तिला मासिक उत्पन्न 2,33,000 रुपये आहे. तर आमची अपेक्षा आहे IT क्षेत्रात पाहिजे मुलगा आणि तिला अनुरूप पाहिजे मुलगी. दिसायला सुंदर आहे आणि इंग्लिश मिडियमची आहे आणि नोकरी चांगली आहे. अनुरूप आहे ते. मी त्यांच्याशीही बोललोय, त्यांच्या मुलीशीही बोललोय. त्यांच्या मुलीला मी बोललोय की तुझं लग्न होईल. कारण मी प्रॅक्टिकली मुला मुलींशी बोलल्यानंतर मला एक अंदाज येतो की त्यांच्या लाईफस्टाईल काय आहे, आई वडिलांच्या लाईफस्टाईल काय आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहे, आई वडिलांच्या अपेक्षा काय आहे. तेजस्विनी महादेव मंटूर कंपनीच्या कामानिमित्त ती 21 दिवसासाठी परदेशात गेलेली आहे म्हणून ती आज या ठिकाणी आलेली नाही आहे. जन्मदिनांक 13/6/1995. शिक्षण BTech. पुण्यातच खाजगी सेक्टरमध्ये कार्यरत आहे. मासिक उत्पन्न 2,30,000च्या जवळपास आहे. अपेक्षा आहे मुलगा अनुरूप असावा. मी जसं म्हटलं की काही मुला मुलींची मी एक हा कार्यक्रम संपल्यानंतर या 2-3 दिवसात मी एक यादी करणार आहे आणि त्या मुला मुलींवरती जास्त लक्ष केंद्रित करणार आहे की त्यांचं लग्न कसं जमेल. शिवानी राजू धेंडे. नमस्कार, माझं नाव शिवानी राजू धेंडे. माझं शिक्षण BIT कंप्लीट झालं आहे. मी सध्या क्विक हिलमध्ये काम करते ॲज सॉफ्टवेअर इंजिनियर आणि माझ्या अपेक्षा आहेत की मुलगा निर्व्यसनी असला पाहिजे, पुण्यात स्थायिक असला पाहिजे आणि इंजिनियर असला पाहिजे, IT इंजिनियर असला पाहिजे. शिवानी राजू
देंडे, जन्मदिनांक 21/6/1998, शिक्षण BA आहे. मासिक उत्पन्न खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. मासिक उत्पन्न 65,000 आहे. अपेक्षा आहे मुलगा निर्व्यसनी पाहिजे, पुण्यात स्थायिक पाहिजे आणि तो इंजिनियरच पाहिजे. की प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या वेगळ्या असतात आणि ज्यांनी त्या अपेक्षा लिहिलेल्या असतात, तुम्ही हा पण विचार करायचा की आपण बाबा कधीपासून मुलगा बघायला सुरुवात केली किंवा मुलगी बघायला सुरुवात केली, किती काळ झालेला आहे, आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला काय हाताला लागलेला आहे का, लागला असेल ते कुठे आपलं मिसमॅच झालेलं आहे की का जमलं नाही, मग आपल्याला काही आपल्या अपेक्षा खाली आणायच्यात की आणखी वरती न्यायच्यात, ती कुठे ॲडजस्टमेंट करण्यासाठी मग काय पर्याय केले पाहिजेत, हा तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. कारण आज या ठिकाणी जो काही पालकांशी मी बोललो होतो त्यातले बरेचसे पालक म्हणजे पुण्याच्या बाहेरच आहेत. 2 पालकांच्या घरात म्हणजे हॉस्पिटलायझेशन आहे म्हणून ते राहिलेले नाहीत. एक पालक त्यांच्या घराचा काही व्यवहार आहे म्हणून ते पुण्याच्या बाहेर गेलेले आहेत. आणि मी म्हटल्याप्रमाणे की मी प्रॅक्टिकल मुलींना आणि विशेष म्हणजे मी मुलींना आता मुलांच्या घरी घेऊन जातो. काही लोकांना हे पसंत नसेल, पण मुलगी, तिचे आई वडील आणि मी आणि मुलीचा भाऊ किंवा बहीण असेल तर सोबत ते मी प्रॅक्टिकल घरी येऊन जातो. आता काही जण मला बोलले पण अहो ही काय आपल्याकडे संस्कृती आहे का, ही काय परंपरा आहे का, कुठल्या शास्त्रात असं लिहिलेलं नाही हो किंवा कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाही की मुलगाच आला पाहिजे बघायला. जग बदललंय, काळ बदललेला आहे. ज्या घरात मुलीला राहायचं आहे आणि तुम्ही घेऊन जाणार आहे तर तुमच्या 2 कुटुंबालाच माहिती आहे तुम्ही कुठे चाललाय, कशासाठी चाललाय. तुम्हाला निर्णय घ्यायला खूप सोयीस्कर जाणार आहे ते. मी अजूनही एका प्रश्नात कन्फ्यूज आहे. मला तुमच्यापैकी मला फोन करून नक्की सांगावं काय केलं पाहिजे. मी काही मुलींना पर्सनली बोलायला देतो, पण माझं एक मन म्हणतं की चुकीचं आहे, एक मन म्हणतं खरं आहे. कारण मला दोन्ही अनुभव आलेत, चांगले पण आलेत आणि वाईटही आले. दोघांना बोलायला दिल्यानंतर लग्नाचा विषय राहतो बाजूला, युगोचा विषय दोघांमध्ये निर्माण होतो. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन कधी कधी लग्न नाही जमत, एकमेकांचं नंबरिंग एकमेकांकडे शेअरिंग होतात, नको त्या गोष्टीपर्यंत जातात आणि नंतर फिसकटतं, त्याच्यावरून वाद निर्माण होतात. तुमचा आई वडिलांवरती किती विश्वास आहे हेही महत्त्वाचं आहे. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी जर तुम्हाला डिस्कस करायला दिलेला आहे तर त्या गोष्टीवरती डिस्कस करा, नको त्या गोष्टीवरती तुम्ही डिस्कस करू नका. काही प्रश्न एकदम मुलं म्हणा किंवा मुली म्हणा चुकीचे पण विचारतात. काही जण सांगतात लग्नानंतर जीन्स पॅन्ट घालायची नाही, काही जण सांगतात इंजिनियर असेल तरी चालेल घरातच बसायचं आहे, नोकरी करायची नाही, डॉक्टर असेल तरी चालतात पण घरात बसायचं आहे, क्लिनिक चालवायचं नाही. मला कधी कधी कन्फ्युजन वाटतं की हे पालक तुम्ही असे का बोलता. जर तुमचा मुलगा इंजिनियर किंवा डॉक्टर आहे मग तुम्हाला हाऊसवाईफ पाहिजे असेल तर तुम्ही हाऊसवाईफ मुलगी बघा. कारण जी मुलगी शिकलेली आहे ती मुलगी नोकरी करणारच. काही पालकांना आजही शोभेची सुनबाई किंवा शोभेची बाहुली घरात पाहिजे. ज्या मुलींमुळे आपण निर्माण झालेलो आहे ती बहीण आहे, माता आहे, आई आहे, सासू आहे. ज्या वेळेस एक मुलगी स्वतःचं आयुष्य सोडून लहानाची मोठी होऊन ती स्वतःच्या घरात वाढलेली असून ज्यावेळेस तुमच्या घरात येते, सर्व सोडून तिला तुमच्या घरात येऊन संसार करायचा असतो, तुमच्या वातावरणाला तिला जुळवून घ्यायचं असतं. सर्वात जास्त परिस्थिती कठीण तिच्यावर असते, त्या मुलीवरती असते. कारण तिला तिथल्या लोकांची मनं सर्वच गोष्टी जिंकायच्या असतात, तिथे राहून स्वतःचं संरक्षण करून बाकीच्या गोष्टी सांभाळ करायचा असतो. हे मुलांच्या पालकांनाही समजलं पाहिजे.
ज्यावेळेस आपली मुलगी आपण दुसऱ्याला देताना 10 वेळा विचार करतो, समोरच्याची मुलगी आपल्या घरी येत असेल तर आपली वागणूकही चांगली पाहिजे, आपण तिच्यावरती संस्कार कसे केले पाहिजे, तिच्याशी काय बोललं पाहिजे, ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. मी म्हटलं मगाशी की प्रमाणपत्र, कागदपत्र एकमेकांची तपासा. ज्यावेळेस तुमचा पहिली स्टेप पुढे जाईल, दुसरी स्टेप पुढे तुम्ही पुढे जा, त्या गोष्टी चेक करा. काही मुलांचे पालक मुलींच्या ऑफिसवरती जातात, बाहेरून चौकशी करतात. काही मुलींचे पालक ते देखील मुलांच्या ऑफिसवरती, काही मुलींच्या पण जातात मुलं. तसं करू नका. तो तिथे नोकरी करतो की नाही करत, काय नाही, चौकशी डायरेक्ट त्याला विचारा, त्याच्याबरोबर जा, चौकशी करा. बाहेरून चौकशी नका करू. कारण आज सर्वात मोठं म्हणजे बऱ्याचशा मुली खूप 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 प्रमाणाच्या पुढे फॉरवर्ड झालेल्या आहेत. नाव समजलं की आम्हाला तुम्हाला सांगायची गरज लागत नाही, ते चेक करतात किंवा मुलंही चेक करतात. किती फ्रेंड्स आहेत, किती काय आहेत, किती कोण कोण आहेत, इंस्टाग्राम हे गाम जे सर्व काय. तुम्ही लग्न करताय, हो आयुष्य सुरुवात करताय, तुमची सुरुवातच जर संशयाने जर होईल ना, पुढे जाऊन कठीण आहे. ही संशयाची चाहूल आहे. तिचे किती फ्रेंड आहेत, मी एका मुलाने म्हणलं अहो 434 फ्रेंड आहेत त्या मुलीचे. म्हटलं तू बघायला कशाला गेला असते तिच्या किती फ्रेंड आहेत. जर तिचे तेवढे फ्रेंड आहेत तर ती वधूवर वेळेत आली नसती ना. तिला लग्न तिचं प्रेम प्रकरण असतं ती आली नसती. कारण त्या घरातून पण काही अशा गोष्टी होत्या की आमच्या मुलीला आम्ही मोकळीक दिलेली आहे, जर तिचं प्रेम प्रकरण असं तिने करावं, आमची हरकत नाही. तसंही नाही. मग आपण संशयाने का पाहतो? नका पाहू. पारदर्शक आपल्यामध्ये पण ठेवा आणि समोरच्याकडूनही अपेक्षा करा. निर्व्यसनी, आतापर्यंत मुलगा निर्व्यसनी आहे, लग्नानंतर त्यांनी ड्रिंक चालू केलं तर काय करणार तुम्ही? झालेल्या गोष्टी आहेत. मी त्या मुलांबरोबर बसतो, म्हणजे दारू प्यायला नाही, त्यातले 1-2 जण आहेत लग्न निर्व्यसनी, पण आता टेन्शन म्हणून ते दारू पितात. म्हणजे समजत नाही काय. आणि आपल्याकडं खूप खरंच चांगली चांगली स्थळं आहेत, खूप चांगली चांगली स्थळं आहेत. काही जण सांगतात आम्हाला IAS पाहिजे. समाजात एकही IAS नाही. मला 2 वर्षापूर्वी मुंबईत एक पालक होते, आम्हाला IAS असेल तरच सुचवा, नाही तर स्थळ सुचवू नका. IAS मुलगा तर पाहिजे. म्हणजे आपण काय बघतोय काय नाही हेच माहित नाही लोकांना. आणि बरीचशी मुलं आज सरकारी जॉबला आहेत पण त्यांना मुली कोण देत नाहीत. अशी परिस्थिती निर्माण झाली का? तर ट्रान्सफरेबल जॉब आहे. मग एखादी डॉक्टर इंजिनियर मुलगी बोलते किंवा तिचे पालक बोलतात, 3-3, 4-4 वर्षांनी आमची मुलगी फिरत बसणार नाही, तिच्या नोकरीचा किंवा तिच्या व्यवसायाचं काय? याही गोष्टी आहेत. करायला गेलं तर लग्न विवाह जमवणं खूप सोपं आहे आणि करायला गेलं तर अवघड आहे. पण माझ्यासाठी तर खूप सोपं आहे. कारण 30 वर्षाचा अनुभव, त्याच कॉलेजमध्ये असताना देखील मी विद्यार्थी सेनेचा काम करत होता. मी मुला मुलींचे प्रश्न वगैरे ह्या गोष्टी आम्ही ग्रुप करून बसायचो, डिस्कस करायचो. सामाजिक बांधिलकी आमच्या घरातून आहे. माझे आजोबा हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ड्रायव्हर होते स्वातंत्र्यपूर्व काळात. 1937ला 1-2 महिने त्यांनी काम केलं. त्यानंतर 1940 ते 43 या दशकात 2-3 वर्षात ते त्यांच्याकडे होते. माझी आई 1 वर्ष हॉस्टेलला असताना, विद्यार्थिनी असताना, त्यांना कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आई यांच्याबरोबर राहण्याचा योग आला होता. ते कुठेतरी आमच्या जडणघडणीतून आहे. त्याचबरोबर पुण्यात सोनवणे फॅमिली आहे, त्यातले 3-4 सोनवणे हे माझे आजोबा लागतात. एक विठ्ठलराव सोनवणे असतील, भाऊसाहेब सोनवणे असतील. म्हणजे कुठेतरी बोलतो ना आपण, सामाजिक बांधिलकी ही रक्तातून पण असावी लागते. मी परत एक हे पण सांगेल की कार्यक्रम कोणाचाही असो, तुम्ही आपल्या मुला मुलींना त्या ठिकाणी घेऊन जा. समाजाची परिस्थिती त्याला बघून द्या, त्याला कळून द्या समाज काय आहे, समाजातली लोक काय आहेत. कारण तिथे गेल्याशिवाय त्यालाही कळणार नाही. आज आपण
25-30 वर्षानंतर 30 वर्ष झाल्यानंतर आपण काही प्रयोग करायला लागलेलो आहे. मग काही ठराविक लोकांसाठी वेगळा कार्यक्रम, ते पालकांच्या सूचना आल्या. आता 16 नोव्हेंबरला आपला पुन्हा कार्यक्रम आहे पुण्यामध्ये. मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरला कार्यक्रम असतो, तिथे तर मुलगा मुलगी नसेल तर मी पालकांना प्रवेश देतच नाही, येऊच नका म्हणून सांगतो. मग 10 लोक असतील तरी चालेल. कारण बघा, तुम्ही जोपर्यंत तुम्हाला कष्ट पडणार नाही जाणं येणं, त्यावेळेस तुम्हालाही कळेल की काय कष्ट आहे, किती जावं लागते, किती धावपळ करावी लागते. काहींचं लग्न पटकन जमेल, काहींना उशीर लागेल याचा अर्थ असा नसतो की जो आयोजक असतो त्याच्याकडे लागतो किंवा ज्याच्याकडे तुम्ही नाव नोंदवलंय त्याच्यामुळे लागतो, असंही नाही. आपण ज्यावेळेस नाव नोंदवतो किंवा रजिस्ट्रेशन करतो किंवा कोणाच्या कार्यक्रमाला जातो, पूर्वी आपण लग्नांमध्ये मुलामुलींना घेऊन जायचो. का तर तिथे एकमेकांच्या कुटुंबात नात्यात वगैरे काही स्थळ असेल काय तेही बघायला मिळायचं. आता मुलंच नाकारतात शक्यतो लग्नात जायला, आई वडिलांना सांगतात तुम्ही जा, आणि मुलं बाहेर दुसरीकडे मित्रांबरोबर वगैरे फिरायला जातात. काही मुलामुलींना आजही लग्नाचं गांभीर्य नाही, निवांत आहे. पण आई वडिलांना टेन्शन आहे. म्हणून हे तुम्ही ज्यावेळेस बघत असताना सर्व गोष्टी मी बोललो की बघा, तुम्ही 100 पानाची वही प्रयोग करून बघा. तुम्हाला तुमच्या चुका, तुम्हाला चांगल्या काही गोष्टी सर्व आठवेल. कोण करत नाही. मी प्रॅक्टिकल यासाठी सांगतो की मी प्रॅक्टिकल घरोघरी जातो. जेवढे वधूवर मंडळ आहेत महाराष्ट्रामध्ये मातंग समाजातले, सर्वात जास्त वधूवर मेळावे घेणारी ही आपली संस्था आहे रेशीम बंधन. कोण घेत नाही. बहुतेक जण ग्रुप बनवलाय. आज कितीतरी मंडळ अशी आहेत ज्यांच्या घरात मुलं मुली आहेत लग्नाची, म्हणून त्यांनी वधूवर मंडळ चालू केलेली आहेत. मला कोणाचं ते नावही घ्यायचं नाही. आणि जर तुमच्या मुलीला किंवा तुझे मुली असतील किंवा पालक असतील, जर तुम्हाला एखादं स्थळ पसंत नसेल तर घरच्यांना सांगा पसंत नाही. हा बोलता आणि शेवटच्या क्षणाला तुम्ही परत नाही बोलता, त्यावेळेस दोघा कुटुंबाची नाचक्की होती. कारण मी चांगले वाईट अनुभव पण बघितलेले आहेत. ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या प्रत्येक पालकांशी मी 10 मिनिटं बोलणार आहे. कारण एक तर माझाही खरं तर हे झालं, मूड ऑफ झाला. कारण वरती त्या वातावरणात पाऊस आल्यामुळे खाली यावं लागलं. मी एवढ्या कंजेस्टेड हॉलमध्ये 30 वर्षात कधी कार्यक्रम केला नाही. जेवढे कार्यक्रम म्हणजे मी कोल्हापूरलाही कार्यक्रम केला आहे, तर आपण शाहू स्मारकात घेतलेला आहे. साताऱ्यामध्ये, कराडमध्ये पण यशवंतराव चव्हाणला आपण कार्यक्रम करतो. साताऱ्यामध्ये आपण 2-3 हॉटेल्स आहेत, त्या हॉटेलला कार्यक्रम करतो. नाशिकला पण इंडियन मेडिकल असोसिएशनचा AC हॉल आहे, तिथे आपण कार्यक्रम करतो. संभाजीनगरला पण एक हॉटेल आहे, तिथे आपण कार्यक्रम करतो. मुंबईत पण आपण रवींद्र नाट्य मंदिर आणि शिवाजी मंदिर, हे 2 ठिकाणी जिथे आपण कार्यक्रम करतो. आपण जी कार्यक्रमाची ठिकाणं आहेत ती पण आपली स्टँडर्ड आहेत, जेणेकरून तिथे येणारा वर्ग, पालक वगैरे हा तसा असतो. 16 नोव्हेंबरला जो आपला कार्यक्रम आहे तो आपण सर्वांसाठी ठेवलेला आहे. अल्पशिक्षित ते उच्च शिक्षित, प्रथम वर्ग, घटस्फोटित, विधूर, विधवा अशा सर्वांसाठी. तिथे पण आपण काय करतो, तिथे पण आपण हॉलच्या बॅक साईडला रूम आहेत, त्या रूममध्ये आपण एका साईडला कार्यक्रम चालू असतो, दुसऱ्या साईडला आपण 1 to 1 मुलं आणि मुलगा, आईवडील त्यांचे, त्यांना आपण चर्चा करायला देतो. प्रत्येकाला आपण 10-15 मिनिटं देतो. सर्वांनाच देत नाही, सिलेक्टिव्ह एक 10-12 कुटुंबांची अगोदरच यादी करतो, त्यांना तिथे बोलवतो, तिथे बसून त्यांना डिस्कस करायला देतो. आज पण तसं करायचं होतं, पण काही पालक आले नाहीत, काही पालक आलेत. त्या गोष्टी होऊ शकत नाहीत. दोन्हीकडून मुलगा मुलगी हजर असेल तर त्या गोष्टी होतात. म्हणून म्हटलं की शनिवार रविवार शक्यतो मी पुण्यात असतो, आणि पुण्यात मी शक्यतो याच गोष्टीसाठी म्हणजे वधूवरच्याच कामासाठी असतो. पालक म्हणून कोणाला काही बोलायचं आहे? कोण बोल? गोष्ट तर मी हे बोलू शकतो की माझ्यासाठी काय बोलण्यासाठी, मी काय बोलू यासाठी संतोष पवार साहेबांनी काहीच ठेवलेलं नाही. आणि मी तेच जर रिपीट केलं तर तुम्ही बोर होताल, वैतागताल. अगोदरच वैतागलेले आहात तुम्ही, हो का? कारण माझ्या सोबतची आली माझी बहिणीची मुलगी मेघना, ती म्हणती कधी जायचं कधी जायचं कधी जायचं. अरे थांब जरा, बरं काही हरकत नाही.
पण मला खूप आवडलं. आपण चांगल्या ठिकाणी आलेलो आहे सर्वजण. खूप अतिउत्तम प्रसंग आहे हा आणि सर्वांचं भलं होणारच आहे. अगदी म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेले आपल्याला शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. अगदी चांगली खरी गोष्ट आहे ती. एम आय करेक्ट सर? And if I go on speaking and speaking and speaking, it will take more 2 hours. So I am damn sure. Thank you so much. साळवी साहेब, त्याच मुद्द्यांचा एकत्रित सांगा. त्यांनी जे मुद्दे मांडलेत ना, काही काही खटकणारे ते मुद्दे एकत्रित मांडले. त्यांच्या मुद्द्यामधून एक मुद्दा मला खूप आवडला की मुलगी म्हणती घर स्वतःचं पाहिजे. अरे स्वतःचं घर कसं होणार? मी माझं स्पष्ट सांगतो. माझे वडील रिटायर झाले सरकारी नोकरीमधून, तरी त्यांचं स्वतःचं घर नव्हतं. आणि आज माझं स्वतःचं घर नाही आहे. लग्न आहे, मुलगा आहे, सर्व काय आहे, पण स्वतःचं घर नाही. मग ते आज नवीन मुलीला जर लग्नच करायचं नवऱ्याबरोबर, स्वतःचं घर पाहिजे. बरं, आज मी जे राहतो ते घर माझ्या आईच्या नावावर आहे. आणि जर माझ्या आईने मला सांगितलं इथं राहायचं नाही, निघून जा, तर मला जावंच लागेल माझ्या बायकोबरोबर. पण लग्न करत्या वेळेस तर मी हेच बोलतोय ना की माझं स्वतःचं घर आहे, माझं घर आहे, माझं घर आहे. दुसरं एक मला इतकं आवडलं यांचा संदर्भ की प्रत्येक मुलगी म्हणती मला निर्व्यसनी पाहिजे. निर्व्यसनी तर आता कोणती मुलगी म्हणेल की मला व्यसनी पण चालेल? नाहीच. पण ठीक आहे, आता मुलगा निर्व्यसनी आहे, पण लग्नानंतर जर त्याला व्यसन लागलं, अगदी सोप्या भाषेत प्यायचं व्यसन लागलं किंवा दुसरं कुठलंही, तर मी विचारलं एकाला की जर लग्नानंतर तो प्यायला लागला तर काय करणार? तर त्याने नाही, ती बोलली की आपण पण प्यायचं. मग अरे हे पण ठीक आहे, आपण पण प्यायचं तेही ठीक आहे. मला एक संतोष सरांची एखादी गोष्ट खटकली की ते काय म्हणतात की अशी एक पॉईंट येतो की आतून फिलिंग येतं, आतून की यस आपल्याला यस तळ योग्य आहे असं तुम्ही म्हणतात. आणि त्याच वेळेस तुम्ही म्हणतात की पॅरामीटर लावू नका, म्हणजे इंजिनियर असेल तर इंजिनियर बघू नका, आर्किटेक्ट असेल तर आर्किटेक्ट बघू नका. आता माझा मुलगा आर्किटेक्ट आहे, तर सेम क्षेत्रातले असतात. मी बऱ्याचशा IT मुलींचं मी ऐकलं की सेम क्षेत्र असले की त्यांना कमीत कमी अंडरस्टँड होते. समजा काय ओव्हरनाईट काम करावं लागतं, वर्क फ्रॉम होम करावं लागतं त्यांना. ते सेम क्षेत्र असेल तर कदाचित असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणलात की अपेक्षा म्हणजे सेम यातलं बघू नका. आता काय होतं की आपण 10% आपल्या समाजातले लोक समजा आमची पिढी समजा आपण शिकून पुढं आलोय ना, नोकरी केली आणि मुलांना शिकवत नाही. आता समाजाची अपेक्षा आहे, मुलांची अपेक्षा आहे, ना आपल्या समाजाकडून अपेक्षा आहे किंवा आपल्या मुलांचं चांगलं व्हावं. कोणताही पालक म्हणणार नाही की आपल्या मुलाचं वाईट व्हावं, चांगलंच व्हावं. जशी मुलींची अपेक्षा आहे तशी मुलांचं पण अपेक्षा आहे. तर ते आर्थिक स्वातंत्र्य सरांनी काही सांगितलं नाही. मुलगी जर नोकरीला असेल तर तिला आर्थिक स्वातंत्र्य किती असावं ते एक जरा थोडंसं सरांनी सांगा. हे सांगितलं की डॉक्टर असेल तर डॉक्टर बघू नका, इंजिनियर असेल तर इंजिनियर बघू नका. रेकॉर्ड चालू आहे, पूर्ण व्हिडिओ चेक करू शकता ते. तसं नाही सर. नाही, एक सांगण्याचा मुद्दा काय असतं, मी इन जनरल सांगितलं की काही जण प्रोफेशनशी लग्न करतायत की पैशाशी लग्न करतायत हेच कळत नाही. म्हणजे तुम्हाला डॉक्टर मिळाल्यानंतर तो मुलगा सावळा आहे म्हणून तुम्ही त्याला रिजेक्ट करता. इंजिनियर मुलगा, तुमची मुलगी इंजिनियर आहे आणि मुलगा इंजिनियर आहे, तेवढाच कमवतोय, पण तो फक्त जाड आहे म्हणून त्याला रिजेक्ट करता. मग नेमकं तुमच्या डोक्यात काय हे कळलं पाहिजे. कारण आणि आता कसं आहे, आर्थिक हे काय मी ठरवू शकत नाही ना. 2 कुटुंबांमध्ये मी ढवळाढवळ करू शकत नाही. डॉक्टर साहेब यांच्यामुळे तुम्ही लग्न करूच असं नाही बोलू शकत. शेवटी 2 कुटुंबांना पसंत पडलं तरच पुढे जाणार आहे. ज्यावेळेस मला वाटतं की ह्या फॅमिलीचा पूर्ण विश्वास आपल्यावरती आहे, त्यावेळेस तिथे हक्काने मी त्या कुटुंबाला, त्या मुलीला, त्या मुलाला पर्सनली सांगतो, तू नक्की हा विचार कर. असे काही 4-5 पालक आहेत, त्यापैकी एक मंजूर फॅमिली आहे, त्यांच्या मुलीशी मी डायरेक्ट बोललो, विचारा तुम्ही
त्यांच्याशी. कारण ज्या मुलींशी बोलल्यानंतर आपल्याला कळतं की त्यांची राहणीमान, लाईफस्टाईल वगैरे कशी आहे, त्या लाईफस्टाईलमध्ये ते मागे नाही येणार, ते पुढे जातील. मग त्यांना त्यांच्या लाईफस्टाईलप्रमाणे पण समोरून समजून घेणारच कुटुंब असं पाहिजे. म्हणजे तुम्ही मग बोलाल की नाही हो मुलगीनी मग जीन्स पॅन्ट नाही घालायची, तर ती मुलगी ॲक्सेप्ट नाही करत. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आहेत. लग्न जमवणं खूप सोपं आहे, खूप सोपं, आणि जमणं देखील खूप सोपं आहे. फक्त आपल्यातला इगो, म्हणजे मी प्रत्येक पालकांना सांगेल, कोणाचाही कार्यक्रम असो मुला मुलीला सोबत घेऊन जा. भले तुम्ही स्टेजवरती पाठवू नका, बाजूला बसवा तुमच्या, त्याला कळून द्या काय चालू आहे तिथे, परिस्थिती काय आहे. त्याचा फायदा नक्कीच त्याला भविष्यात होईल. बघा आज तुम्ही बरेचसे यूट्यूबला चांगले चांगले गोष्टी होतात, पण आपण नको त्या गोष्टी बघतो. आज AIचं तंत्रज्ञान आलेलं आहे. AIमुळे आपण पाहिजे त्या गोष्टी कसंही, म्हणजे ज्या गोष्टी दिसत नाही त्याला आपण क्रिएट करून ते दाखवतो. तर तसं नाही ना. तर प्रत्येकाला शाळेमध्ये शिकवलेल्या गोष्टी आणि वास्तवात शिकवलेल्या गोष्टी शक्य नाही. शाळेमध्ये शिकवलेल्या गोष्टी 20%च आपल्या आयुष्यात निर्माण होतात, 80% आपण प्रॅक्टिकलनेच जे काय असतं ते. बाकी हा जे काय तुम्ही डॉक्टरांचं बोला ऑपरेशन्स वगैरे ते काय नाही. ज्यावेळेस तो जास्त ऑपरेशन करेल त्यावेळेस तो ऑपरेशन जास्त. आता माझी स्वतःची पुतणी एम्सला आहे. ज्या हृदयाच्या ऑपरेशन्स होतात, हृदय ट्रान्सफर होतात, त्या केसमध्ये ती OPDला असते. परफ्युजन नावाचा कोर्स तिने JJ मेडिकल महाविद्यालयातून केला. तिचे वडील मुंबईमध्ये पोलीस इन्स्पेक्टर आहेत. ज्यावेळेस तिच्या लग्नाचा विषय आम्ही सुरू करणार आहे, तिच्या वडिलांचं स्पष्ट मत आहे मुलगा BA BCom असेल तरी चालेल, फक्त तो कमवता आणि कर्तृत्ववान पाहिजे, मुलीला शोभणारा पाहिजे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आहेत ना. म्हणजे तिने मेडिकलमध्ये 4.5-5 वर्ष घालवलेत, मग तिला आता डॉक्टरच बघायचं वगैरे, नॉट नेसेसरी. इव्हन ती सेंट्रल गव्हर्नमेंटला जॉबला आहे, जॉब सोडायची देखील त्यांची तयारी आहे. म्हणजे कोण कसा विचार करेल सांगता येत नाही. कारण प्रत्येकाला ते जमेल नाही जमेल माहित नाही. कोण पालक आणखी बोलू शकताय? बोलणार आहे? हा बस असं. आपल्या कार्यक्रमाला लातूर, नांदेड, कोल्हापूर, कराड, मुंबई इकडचं पब्लिक असतं. लोकल पब्लिक फार कमी असतात. आणि प्रत्येक कार्यक्रमाला आपण फॉर्म वेगळा वेगळा भरून घेतो. काही जणांचं मत असतं की आम्ही मागच्या वेळेस फॉर्म भरला मगाशी म्हटल्याप्रमाणे, पण कार्यक्रमाच्या बघा आपण म्हणतो की हे सर्व सोंग करता येईल, पैशाचं सोंग करता येत नाही. आता कोणी तुम्ही कॅल्क्युलेशन करावं, फॉर्म किती आले, खाली जाऊन विचारावं या हॉटेलचा सर्व झालेला खर्च किती आणि टॅली करावा. मागच्या 30 वर्षात कधीही 1 रुपया असा जास्त आला नाही. 1 रुपया. जशी बोलतो ना आपण व्यसनी, माझी नशा आहे. माझी आर्थिक परिस्थिती खूप खूप चांगली आहे. मी स्वतः अनमॅरिड आहे. मी लग्न नाही केलं म्हणून ह्याच्यावरती पण काही जण ट्रोल करतात, ह्याच्यावरती पण काही जण बोलतात. त्याचं लग्न स्वतःचं नाही झालं, तो लोकांचं लग्न कसं जमवेल. पण जे बोलतात तेच लोक त्यांच्या मुला मुलींना घेऊन पर्सनली मला भेटतात. मी नाव घेतलं तर कदाचित त्यांची भावना दुखावतील. आणि ज्यावेळेस आपण कशाला जातोय, आपला प्रश्न सॉल्व्ह कसा होईल. तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत किंवा एखाद्या ठिकाणी पाठवता तर तिथे टीचर शिकवणारा कसा असेल ह्याचा अभ्यास नाही करतो तुम्ही. शाळा कशी असेल ते बघता, शिकवणारे आत कसे असतील हे नाही बघत. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही ज्या अपेक्षेने इथे आलात, तुमच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. आवड साहेब, फॉर्म नंतर भरला तरी चालेल. पहिलं मला इथे येऊन इन्फॉर्मेशन द्या, फॉर्म नंतर भरा. कारण आपण एक 5 मिनिटात कार्यक्रम संपवणार आहे. मग त्यात अर्धा तास उरेल, 10 मिनिटं ते आपल्याला देखील ॲडजस्ट करतील. त्याच्यातून प्रत्येकाशी मला बोलायचं आहे. नमस्कार, मी संजय निवृत्ती आव्हाड. मी माझ्या मुलीसाठी आले आहे.
मुलीचं नाव आहे चैताली संजय आव्हाड. तिचं शिक्षण झाले BTech इन्स्ट्रुमेंटेशन गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज जळगाव. सध्या ती इमर्सन या कंपनीमध्ये कामाला आहे डिझाईन इंजिनियर म्हणून नाशिकला. आणि साधारणतः 3.5-4 वर्षाचा तिचा अनुभव झाला आहे. स्थळाची अपेक्षा मुलगा इंजिनियर असला तर उत्तम, शक्यतो इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा असावा. खासगी नोकरी अगदी वेलकम. जसं सर म्हणाले तसं हे मागच्याच वर्षीचं माझं वाक्य होतं की आम्हाला मुलगा कर्तबगार पाहिजे. आम्ही सध्या पॅकेज बघत नाही आहे. शेवटी माझ्या मुलीला आयुष्यभर नोकरी करायची आहे, प्रपंचामध्ये साथ द्यायची आहे. सो आम्ही चांगलं स्थळ शोधतो आहे. निर्व्यसनी ही मात्र अगदी 100% आमची अट आहे. बाकी सगळ्या गोष्टी जुळवून घेण्यासारख्या आहेत. व्यसन मात्र अजिबात सांगण्यासारखं नाही. आपल्या कार्यक्रमाचा हा जो नंबर आहे 9892454366 हा नंबर तुमच्याकडे तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. कार्यक्रमाचा काही कार्यक्रम असेल तर त्या नंबरवरून तुम्हाला मेसेज येतात. तुमच्याकडे सेव्ह असेल तरच तो मेसेज येईल किंवा दुसरा कोणी पाठवला तर येईल, नाही तर माझ्याकडून तो असा येणार नाही. तर तुमच्याकडे नंबर माझा सेव्ह नसेल तर तुम्हाला मेसेज पोचणार नाही. त्यात काही जण पालक प्रयत्न करतात व्हॉट्सअप कॉल किंवा व्हिडिओ कॉल. माझ्या ह्याच्यात व्हॉट्सअप कॉल व्हिडिओ कॉल लागत नाही. मग काही जणांचा गैरसमज होतो की आम्ही एवढे कॉल केले फोन उचलत नाही. त्याचबरोबर मी कधी कधी बिझी असेल, मी गेली 2 महिने कोणाचेही फोन उचलले नाहीत, कोणालाही कॉल केला नाही, कारण मी पहिलं माझं आरोग्य सांभाळतो. कारण आपण जगलो तर आपण काम करू. 97 नंतरची आहेत, 97, 98, 99 मुली नाहीत. त्या मुलांच्या पालकांना आणि मुलांना मी विनंती करेन जास्त पण घाई करू नका. कारण 99 ते 2003 पर्यंत ज्या मुली आहेत त्या अजून जसं पाहिजे तशा फ्लोनी समाजामध्ये त्यांची नाव नोंदणी झालेली नाही. फार कमी मुली आहेत त्यांची नाव नोंदणी झालेली आहे. काही जणांना काही पर्सनल प्रॉब्लेम असतात, घाई असते म्हणून ते त्या पद्धतीने बघत असतात. त्याचबरोबर ज्या मुली 1988 ते 94 पर्यंत आहेत किंवा 95 पर्यंत आहेत त्या मुलींच्या पालकांना मी विनंती करेन, आपण हा पण विचार करा की आजपर्यंत आपण किती स्थळं बघितली, आपण कोणाकोणाला नकार दिला, का नकार दिला. एखादा पसंत पडला आणि त्यांनी समजा नकार दिला असेल तर त्यांनी का दिला. कारण त्या वयोगटातली मुलांची संख्या फार कमी आहे. आता बघा, आता मुलं पण तुम्हाला 94, 95, 96 अशी दिसतील. फार कमी मुलं 89 ते 93 मधली आहेत. लयले तर 94, फार कमी मुलं. मग कुठेतरी तुम्हाला पण ॲडजस्टमेंट करायचं लागेल. त्यावेळेस तुम्ही करायची तयारी ठेवा. हा, कुठे करायचं, काय करायचं तुम्ही ठरवा. काही जण पालक मी बघितले मुलांच्या घरी पाठवल्यानंतर मुलाच्या त्या बाहेरून घराचा फोटो काढतात, घराच्या आतमध्ये फोटो काढतात. मी एक दोघांना विचारलं, हे तुम्ही कशाला करता? त्या पालकांनी, नाही माहितीसाठी आम्ही काढतो, तुमचं घर कसं आहे. म्हणजे समजत नाही मला कधी कधी. हे मी प्रॅक्टिकल अनुभव सांगतोय बरं का. काही मुली जर तुमचं समजा बाहेर अफेअर असेल आणि घरचे लग्न करत असतील तर घरच्यांना सांगा तुम्ही की मला लग्न करायचं नाही. कारण जबरदस्ती कोणत्या मुलीवरती पण कोणी पालकांनी करू नका. कारण पुढे जाऊन दोन्ही कुटुंबांना त्रास होणार नाही. अशी काळजी आपणच घेतली पाहिजे. वाटतं इझी आहे तेवढंच ते कठीणही आहे आणि नाजूक आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी लग्न तुटलेली आहेत. मी एक उदाहरण दिलं होतं काही वर्षापूर्वी, आता पण मागं दिलं होतं. आंब्याचा रस नव्हता गेला म्हणून लग्न केलं नव्हतं मुलांनी. मुंबईचा मुलगा होता, पुण्यातली मुलगी होती. लग्नामध्ये आंब्याचा रस ठेवला नाही, आंब्याचा रस. आणि साखरपुड्याला मुलीच्या वडिलांनी जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपये खर्च केले होते त्यावेळेस. म्हणजे काय अपेक्षा असते, काय मागणं असतं हे तुमचं तुम्ही ठरवावं. आजही आपल्याकडे त्या गोष्टी आहेत, एवढं मिळालंच पाहिजे किंवा एवढं दिलंच पाहिजे.
तोंडावर कोण बोलत नाही, ज्यावेळेस बैठकीला बसतो ना त्यावेळेस ह्या गोष्टी उत्पन्न होतात. तुम्ही लग्न करताय तर तुम्ही कसं जमेल हे बघा. कारण मराठवाड्यातले काही, माझ्याकडे काही वर्षापूर्वी एक डॉक्टर आले होते, त्यांना मी माझ्या ऑफिसमधून हाकलून दिलं होतं. तो डॉक्टर असून तो मुलगा मला म्हणाला किती हुंडा देणार ते आम्हाला सांगा, तशी अशी बघा. म्हणजे सांगता येत नाही परिस्थिती कोण काय करेल. मी हा कार्यक्रम संपला म्हणून जाहीर करतो आणि प्रत्येक एकत्रित कुटुंब हा पूर्वी आपण जो आहे ते पूर्वी आपण 4 भाऊ असायचो, घरं छोटी असेल तरी ॲडजस्ट ती माणसं तशी होती, विचारधारा तशी होती. काळ बदलला, परिस्थिती बदलली, त्याप्रमाणे हे माणसांच्या काही गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. आपण काय झालोय, आपण अपेक्षा स्वतःच्या खूप वाढवून ठेवलेल्या आहेत खूप, आणि जेवढे कमवाल तेवढे तुम्ही मला कमी पण पडताय. आज मी मुंबईत राहतो, मुंबईत माझं 40चं घर आहे, 160 एरिया आहे, 10 बाय 16चं घर आहे, त्यात 4 भाऊ बहीण वगैरे असे कुटुंब आजही तिथे राहतात. पण आज त्याच ठिकाणी भारतात नाही तर जगातलं सर्वात महागडं ठिकाण मी जिथे राहतो वरळी ते आहे. आज जगातला सर्वात मोठा महागडा फ्लॅट तिथे गेलाय, विकलेला गेला. तुम्ही सर्च करा युट्यूबला, तुम्हाला समजेल. आज त्या छोट्याशा घराचं भाडं आमच्या इथे 70,000 रुपये आहे. जर भाड्याने राहायचं म्हटलं माझ्या त्या भागात तर 70 ते 60,000 रुपये भाडं आहे. मग तसा पगारही तुम्हाला पाहिजे. उलट एकत्रित कुटुंब, मी पण म्हणतो की एकत्रित कुटुंब केव्हाही चांगलं आहे, परंतु कधी कधी एकत्रित कुटुंबातली 4 माणसं 4 वेगवेगळ्या दिशाची वगैरे असतात. मग ते जमून घेणं, जमून हे करणं, ह्याही गोष्टी आहेत. आजही जरी लोक घर छोटे आहे बाहेर राहतात, पण त्यांचे सर्व कार्यक्रम हे एकत्र येऊन करतात. फार कमी कुटुंब आहेत आज एकत्रित कुटुंबात राहणारे आहेत. आज आपण बघा 2 भाऊ असतील तरी लग्नानंतर तो स्वतःचा फ्लॅट घेतो, वेगळा राहतो. परंतु जसं आपला आई वडील आहे, मुला मुलींना मी विनंती करेन की जसे तुमचे आई वडील आहेत तसे त्या मुलाचे पण आई वडील आहेत. तुम्ही जसं तुमच्या आई वडिलांचा आदर करता तसंच तुम्ही समोरच्या आई वडिलांचा देखील आदर करा. कारण तुम्ही जर सन्मान केला, आदर केला तर समोरचा तुमचा करणार आहे. पण आपण फक्त आपल्या घरच्यांचाच आदर करणार, दुसऱ्यांचा करणार नाही. आज आपण पाहतो की बऱ्याचशा मुलींना त्यांच्या आई कंट्रोल करत असतात, असं मालिकांमधून वगैरे दाखवलं जातं. आता परत संतोष पवार म्हणतो असं भासवलं जाईल, तसं नाही. पण बघा तुम्ही जेवढ्या मालिका आहेत, तुम्ही बघा जेवढ्या स्टार प्रवाह, जेवढ्या वाहिन्या आहेत त्याच्यावर त्या मालिका बघा, या स्त्रीला गृहीत धरून केलेल्या आहेत. जेवढ्या मालिका आहेत, कुठलीही मालिका बघा, कुठलीही, पण त्याच्यातून हल्ली काही मालिकांमधून चांगले संदेशही दिले जातात. तुम्ही काय घेता हे बघितलं पाहिजे. पण त्याच्यातले एखादं पात्र आता ना, तसं पात्र आपल्या घरात देखील असतं. मग आपल्या घरातही त्या पात्रावरून चर्चा होते की हे घरातले आपले हे पात्र असू शकतं वगैरे. कारण तुम्ही जसं पेराल तसंच ते उगवणार. आपल्याकडे मी परत सांगतो 16 नोव्हेंबरला आपला कार्यक्रम पुण्यात आहे. तो कार्यक्रम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ह्या ठिकाणी आहे. तो सर्वांसाठी आहे. पण आपण त्या ठिकाणी मात्र जे काही हायली क्वालिफाईड मुलं मुली आहेत त्यातल्या काही एक 10 ते 15 कुटुंबांना आपण तिथे बोलवणार आहे. परंतु त्यांना आपण डायरेक्ट पाठीमागाचे त्यांचे VIP रूम आहेत तिथे आपण चर्चा करायला देणार आहे. म्हणजे त्यांचा आपण डायरेक्ट थेट भेटीचा कार्यक्रम असणार आहे तिथे, 1 to 1 चर्चा. बाकी कार्यक्रम स्टेजवरती चालत राहणार आहे, वधूवर येतील, कारण तो सर्वांसाठी असणार आहे. आणि जे हायली क्वालिफाईड मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी तिथे फक्त तो बघण्याचा कार्यक्रम असणार आहे. त्यांना स्टेजवरती आपण शक्यतो बोलवणार नाही, शक्यतो नाही. मुलगा असेल मुलगी असेल त्यांना पाठीमागं, जसे मग 5-10 मुलं असतील, 5-10 मुली असतील, त्यांना बॅक साईडला प्रत्येकाला एक 10-15 मिनटं आपण देणार आहेत. काही पालकांना किंवा त्याच्या अगोदर काही पालकांना मी पुण्यात भेटणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे. तुम्हाला ह्या कार्यक्रमाचा मेसेज आल्यानंतर तुम्हीही तुमच्या नातेवाईकांना, समाज बांधवांना मेसेज पुढे फॉरवर्ड करा, जेणेकरून आणखी गरजवंत असेल त्यांच्यापर्यंत आपला हा कार्यक्रमाचा मेसेज जाईल. त्याच्या अगोदर 14 नोव्हेंबरला आपला एक कार्यक्रम आहे, सांस्कृतिक महोत्सव आणि पुरस्कार सोहळा. तो कार्यक्रम आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त आपण अण्णाभाऊ साठे सभागृह येरवडा या ठिकाणी घेतलेला आहे. त्या कार्यक्रमाची वेळ पण 5 ते 8च आहे. या कार्यक्रमात तुम्हाला एक आगळा वेगळा कार्यक्रम बघायला मिळणार आहे. म्हणजे संगीतमय नृत्याचा कार्यक्रम असणार आहे. महाराष्ट्रातले दिग्गज गायक गायिका त्या ठिकाणी कार्यक्रमाला असणार आहे. त्याचबरोबर समाजातल्या काही महिला आहेत
त्यांचा आपण तिथे सन्मान करणार आहोत. ज्या उद्योग क्षेत्रातील असतील, सांस्कृतिक क्षेत्रातील असतील, इतर काही क्षेत्रातील ठराविक काही महिलांचा आपण तिथे सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर ज्यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा काही 5-6 जोडप्यांचा आपण तिथे सन्मान करणार आहोत. जवळजवळ 100 ते 150 महिलांना आपण साडी देऊन सन्मान करणार आहोत त्या ठिकाणी. जे कोणी पुण्यात असतील नक्कीच त्या कार्यक्रमाला या. 14 नोव्हेंबरला तो कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम संपला म्हणून मी जाहीर करतो.